मैत्रिणींनो, स्पर्धा परीक्षा स्मार्ट बीट या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत। आज आपण ICDS एक्झाम 2024 साठी अति उपयुक्त 20 प्रश्न अभ्यासणार आहोत। आपल्याला माहित असेल ICDS सिलेबस मध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे यावर 20 प्रश्न विचारले जातात आणि 20 प्रश्न हे एकूण 40 गुणांसाठी असतात। या 40 गुणांची तयारी करण्यासाठी आजचा हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे। तर चला विलंब न करता सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना। आजचा पहिला प्रश्न आहे, महिला संरक्षणासाठी कौटुंबिक हिंसा अधिनियम 2005 द्वारे महिलांना कोणता हक्क प्राप्त झाला? उत्तर आहे सुरक्षित घर। हा हक्क महिलांना कौटुंबिक हिंसा अधिनियम 2005 द्वारे प्राप्त झाला आहे। प्रश्न दुसरा, कोणत्या कायद्यान्वये स्त्रीला तिच्या माहेरच्या व सासरच्या घरात राहण्याचा हक्क देण्यात आला आहे? उत्तर आहे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा 2005 द्वारे स्त्रीला तिच्या माहेरच्या व सासरच्या घरात राहण्याचा हक्क प्राप्त झाला आहे। प्रश्न तिसरा, कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा 2005 कधीपासून लागू करण्यात आला? उत्तर आहे 26 ऑक्टोबर 2006 पासून कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण देणारा कायदा 2005 मध्ये तयार करण्यात आला, तो 26 ऑक्टोबर 2006 पासून लागू करण्यात आलेला आहे। प्रश्न चौथा, प्रसूतीपूर्व निदान तंत्र दुरुपयोग नियमन आणि प्रतिबंध अधिनियम 1994 हा सन 2003 मध्ये कोणत्या गोष्टीवर प्रतिबंध आणण्यासाठी सुधारला गेलेला कायदा आहे? उत्तर आहे गर्भलिंग चिकित्सा। गर्भलिंग चिकित्सा होऊ नये यासाठी प्रसूतीपूर्व निदान तंत्र प्रतिबंध अधिनियम 1994 हा सन 2003 मध्ये गर्भलिंग चिकित्सा वर प्रतिबंध करण्यासाठी सुधारला गेलेला कायदा आहे। गर्भलिंग चिकित्सेविरुद्ध कायदा करणारे पहिले राज्य कोणते? उत्तर आहे महाराष्ट्र। जे आपले राज्य महाराष्ट्र हे गर्भलिंग चिकित्सेविरुद्ध कायदा करणारे पहिले राज्य ठरले। प्रश्न 6, गर्भलिंग निदान करणाऱ्या डॉक्टरला किंवा त्या संस्था प्रमुखाला कोणती शिक्षा केली जाते? उत्तर आहे जर एखाद्या डॉक्टरनी किंवा एखाद्या संस्थेमधील डॉक्टरनी गर्भलिंग निदान केले तर आणि तो दोषी आढळला तर त्यांना कमीत कमी 3 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा आणि त्यांना 10,000 रुपये पर्यंत दंड सुनावला जातो। प्रश्न 7, वैद्यकीय, इथे वैद्यकीय पाहिजे मैत्रिणींनो, वैद्यकीय गर्भपात कायदा 1971 नुसार 18 वर्षावरील कोणत्याही स्त्रीला गरोदरपणाच्या 20 आठवड्यापर्यंत कोणत्या कारणामुळे गर्भपात करता येतो? उत्तर आहे जर त्या स्त्रीचे जन्मणारे मूल शारीरिक व मानसिकदृष्ट्या अतिशय दुर्बल असण्याची शक्यता असल्यास, कुटुंब नियोजनाची साधने अयशस्वी ठरल्यास किंवा गर्भारपणामुळे स्त्रीच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर गंभीर परिणामाची शक्यता असल्यास तिला गर्भपात कायदा 1971 नुसार 20 आठवड्यापर्यंत गर्भपात करता येतो। प्रश्न 8, हुंडा प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी करण्यात आला? उत्तर आहे 1961 मध्ये हुंडा प्रतिबंधक कायदा करण्यात आला। मैत्रिणींनो, हा प्रश्न ICDS एक्झाम मध्ये वारंवार विचारला गेलेला आहे। आपल्याला हा कायदा नीट लक्षात ठेवायचा आहे। प्रश्न 9, सती प्रथा विरोधक कायदा स्वातंत्र्योत्तर काळात केव्हा करण्यात आला? उत्तर आहे 1987 मध्ये सती प्रथा विरोधक कायदा स्वातंत्र्योत्तर काळात करण्यात आला। आपल्याला माहिती आहे राजाराम मोहन राय यांनी तर स्वातंत्र्यापूर्वी सती प्रथेविरुद्ध आवाज उठवला होता आणि तसा कायदाही ब्रिटिशांकडून 1928 मध्ये त्यांनी केला। मग स्वातंत्र्यानंतर या कायद्याची काय गरज पडली? अनेक असे राज्य होते की स्वातंत्र्यानंतर सुद्धा त्या राज्यातील स्त्रिया
सती जात होत्या, जसं राजस्थान या राज्यामध्ये सतीप्रथेची प्रथा होती आणि त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपल्या सरकारला 1987 मध्ये परत सतीप्रथा विरोधक कायदा संमत करावा लागला. तेव्हापासून आपल्या देशामधील सतीप्रथा ही पूर्णपणे बंद झाल्याचे दिसून येते. प्रश्न 10वा, लैंगिक अत्याचार विरोधी मार्गदर्शन तत्वे कोणत्या निकालाद्वारे प्रस्थापित करण्यात आले? उत्तर आहे विशाखा विरुद्ध राजस्थान सरकार 1997 याद्वारे लैंगिक अत्याचार विरोधी मार्गदर्शक तत्वे हा जो निकाल दिला गेला सुप्रीम कोर्टामार्फत, या निकालाद्वारे लैंगिक अत्याचार विरोधी मार्गदर्शक तत्वे प्रस्थापित केली गेली. मग विशाखा काय आहे? तर विशाखा ही महिलांच्या अधिकारासाठी कार्यरत असणारी एक NGO आहे आणि या NGO द्वारे राजस्थान सरकारवर एक दावा टाकण्यात आला होता स्त्रियांवर अत्याचार होत असल्यामुळे, आणि विशाखाच्या बाजूनी तो निर्णय लागला आणि तेव्हापासून लैंगिक अत्याचार विरुद्ध मार्गदर्शक तत्वे प्रस्थापित करण्यात आली. पुढचा प्रश्न 11वा, समान वेतन कायदा कधी करण्यात आला? उत्तर आहे 1976 मध्ये समान वेतन कायदा करण्यात आला. प्रश्न 12वा, मुस्लिम महिलांसाठी घटस्फोटानंतर अधिकार संरक्षण कायदा कधी करण्यात आला? 1986 मध्ये मुस्लिम महिलांसाठी त्यांनी जर घटस्फोट घेतला तर त्यांना त्यानंतर संरक्षण मिळावं यासाठी 1986 मध्ये हा कायदा करण्यात आलेला आहे. प्रश्न 13वा, भारत सरकारने 1961च्या हुंडा प्रतिबंधक कायद्यामध्ये बदल करून 1983 मध्ये भारतीय दंड संहितेमध्ये, इथे संहितेत पाहिजे, कोणते कलम समाविष्ट केले? उत्तर आहे 498 हे कलम भारत सरकारने 1961च्या हुंडा प्रतिबंधक कायद्यामध्ये बदल करून 1983 मध्ये ऍड केलेले कलम आहे. प्रश्न 14वा, स्त्रियांचे मानवी हक्क अबाधित राखण्यासाठी वारसा हक्क अधिनियम कधी करण्यात आला? उत्तर आहे 1890 मध्ये वारसा हक्क अधिनियम मंजूर करण्यात आला. त्यामुळे स्त्रियांचे जे मानवी हक्क आहे ते आता अबाधित राहू शकतात. प्रश्न 15वा, कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंधक मनाई आणि निवारण कायदा कधी करण्यात आला? तर उत्तर आहे 2013 मध्ये कामाच्या ठिकाणी महिलांची जी लैंगिक छळ होते त्याला प्रतिबंध घालण्यासाठी हा कायदा करण्यात आला. मग ते शासकीय कार्यालय असो की खाजगी कार्यालय असो, कोणत्याही ठिकाणी महिला जर कार्यरत असेल, आपल्या उपजीविकेसाठी त्या कार्यरत असतील, अशा ठिकाणी जर त्यांची लैंगिक छळ होत असेल तर त्याला प्रतिबंध करण्यासाठी म्हणून हा कायदा 2013 मध्ये करण्यात आला. प्रश्न 16वा, हुंडा देण्याबद्दल किंवा घेण्याबद्दल हुंडा प्रतिबंधक कायदा 1961च्या कलम 3 अन्वये हुंडा देण्याबद्दल आणि घेण्याबद्दल कमीत कमी किती शिक्षा सांगितली आहे? उत्तर आहे कमीत कमी 5 वर्षे इतक्या मुदतीची कारावासाची आणि कमीत कमी रुपये 15,000 अथवा हुंड्याच्या मूल्या इतकी रक्कम, यापैकी जी रक्कम जास्त असेल इतक्या रकमेची दंडाची शिक्षा करण्याची तरतूद आहे. म्हणून आपल्याला माहित आहे की हुंडा देणे आणि घेणे हे हुंडा प्रतिबंधक कायदा 1961 नुसार प्रतिबंध घातलेला आहे, कारण त्यामुळे शिक्षा होऊ शकते. तर ती कमीत कमी 5 वर्ष आणि 15,000 रुपयापर्यंतचा दंड, किंवा एखाद्या मुलीला हुंड्याच्या स्वरूपात जी काही रक्कम दिली असेल ती रक्कम परत घेतली जाते. प्रश्न 17वा, हुंडा प्रतिबंधक कायद्यात 2017 मध्ये सुप्रीम कोर्टाने कोणता बदल केला? उत्तर आहे यानुसार 498 मध्ये बदल केलेला आहे. कलम 498 मध्ये बदल करून या बदलानुसार आता महिलेने तक्रार केल्यावर नवरा किंवा सासरच्या लोकांना अटक करण्याबाबत कुटुंब कल्याण समितीची कोणतीही भूमिका असणार नाही. हा निर्णय सरन्यायाधीश दीपक मिश्रा
न्यायमूर्ती खानविलकर आणि न्यायमूर्ती DY चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दिला होता। प्रश्न 18 स्त्रियांचे मानहानिकारक प्रदर्शन घडवणाऱ्या जाहिराती, प्रकाशन, लिखाण, पेंटिंग, चित्रकला, सिनेमे किंवा इतर कोणत्याही प्रकारचे स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन प्रतिबंध करणारा कायदा कधी करण्यात आला? उत्तर आहे हा कायदा केंद्र सरकारने 23 डिसेंबर 1986 ला पारित केला आहे। यामुळे स्त्रियांची मानहानी होईल असे कुठलेही चित्र किंवा लिखाण किंवा प्रकाशन किंवा पेंटिंग किंवा सिनेमे दाखवता येत नाही, त्यामुळे त्याला प्रतिबंध घातला गेलेला आहे। प्रश्न 19 विवाह, वैवाहिक नातेसंबंध व त्या संदर्भातील इतर वाद, समस्या तडजोडीने व कमीत कमी वेळात मिटवण्यासाठी कौटुंबिक न्यायालयाची निर्मिती कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली? उत्तर आहे कौटुंबिक न्यायालय कायदा 1984 नुसार हे कौटुंबिक न्यायालयाची निर्मिती करण्यात आली। या कौटुंबिक न्यायालयामध्ये जे काही स्त्री पुरुषांमधील विवाहानंतर जे वाद होतात, त्यांच्या मुलांसंदर्भातचे जे वाद असतात ते मिटवण्यासंदर्भात कौटुंबिक न्यायालय कायदा 1984 नुसार कायद्यानुसार निर्मिती करण्यात आली। प्रश्न 20 स्त्रियांवर होणाऱ्या निरनिराळ्या अत्याचारापासून व कौटुंबिक हिंसाचारापासून तिला संरक्षण व हक्क प्राप्त करून देण्यासाठी आजपर्यंत कोणते कायदे केले गेले? हा प्रश्न अतिशय उपयुक्त आहे, कारण या एका स्लाइडमध्ये जे काही कायदे विचारले जातात ते पूर्ण नमूद केलेले आहे, त्यामुळे ही स्लाइड अतिशय उपयुक्त आहे। ही तुम्हाला पाठच करून ठेवायची आहे। उत्तर आहे पहिला कायदा आहे भारतीय दंडविधान कायदा 1860 मध्ये। 1860 मध्ये भारतीय दंडविधान कायदा केला गेला। त्यानंतर हुंडा प्रतिबंधक कायदा हा 1961 मध्ये केला गेला। तर सतीप्रथा विरोधक कायदा 1987 मध्ये केला गेला। स्त्रियांचे अश्लील प्रदर्शन विरोधी कायदा हा 1986 ला केला गेला। तर घटस्फोट कायदा, ज्यामुळे स्त्रिया त्यांच्यावर जर अन्याय अत्याचार होत असेल तर त्या घटस्फोट घेऊ शकतात, हा कायदा 1969 मध्ये करण्यात आला। त्यानंतर कुटुंब न्यायालय कायदा हा 1984 ला करण्यात आला, ज्याद्वारे कुटुंब न्यायालयाची स्थापना करण्यात आली। मुस्लिम भगिनींसाठी, मुस्लिम महिलांसाठी 1986 मध्ये कायदा करण्यात आला। तसेच गर्भलिंग परीक्षण व गर्भपात विषयक कायदा 1994 ला करण्यात आला। या ठिकाणी या प्रश्नमालिकेतील 20 प्रश्न या ठिकाणी संपलेले आहे। हे प्रश्न अतिशय उपयुक्त आहे। मागील ICDS एक्झाम मध्ये किंवा ICDS या घटकावर इतर परीक्षांमध्ये हे विचारलेले प्रश्न आहेत, ते परत विचारले गेलेले आहेत, त्यामुळे हे सर्व 20 प्रश्न आपल्यासाठी अतिशय उपयुक्त आहे। मैत्रिणींनो, आपल्याला हा व्हिडिओ जर उपयुक्त वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राइब करा, आपल्या मैत्रिणींकडे हा व्हिडिओ शेअर करा। पुन्हा भेटू एका नवीन माहितीपर व्हिडिओमध्ये। थँक यू।